मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये सिंधू उशिरापर्यंत झोपलेली असते. तेवढ्यातच रेश्मा तेथे येते आणि तिला उठवते. तेव्हा सिंधू दचकूनच उठते आणि मला उठायला खूप उशीर झाला ना असं तिला बोलते. माझ्यामुळे आता घरात कुणाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना असंही ती विचारत असते. तेव्हा रेश्मा लगेच सांगते की प्रॉब्लेम झाला आहे, परंतु तो तुझ्यामुळे नाही आणि राघवमुळे झाला आहे. कारण ते रात्री उशिरापर्यंत खूप वेळ गप्पा मारत होते. मला काय म्हणायचं आहे, जर त्यांना गप्पा मारायच्याच होत्या तर त्यांनी सर्व झोपल्यावर गप्पा मारायच्या. अशा सर्वांसमोर का मारायच्या, कारण सर्वांनी हे पाहिलं होतं. तेव्हा सिंधू सांगते, या विषयावर मला काही एक बोलायचं नाही. तू पण त्या दोघांबद्दल मला काही एक सांगत जाऊ नकोस. असं म्हणून ती रागात दुसरीकडे जाते. तर रेश्मा तिच्या पाठीपाठी फिरत असते आणि बोलते, अगं सांगावं तर लागेल, कारण राघव भाऊजींबरोबर आता तुझं लग्न झालं आहे. कारण नवराबरोबर असला की सर्व गोष्टी काही सोप्या होतात. राघव भाऊजी तुला सोडून जर त्या राणीकडे गेले तर तुला चालतील का? मला तुझी खूप काळजी वाटते, म्हणूनच मी बोलते ना. सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत ठीक आहे, नंतर तुला राघव भाऊजींची वाट पाहत खुर्चीत बसावं लागणार नाही. तेव्हा सिंधू रागावूनच रेश्माला बोलते, सल्ला देऊन झाला असेल तर तू इथून निघून जा आणि पुन्हा असले सल्ले मला देत जाऊ नकोस. असं म्हणून सिंधू रागात तेथून जाते. तर रेश्मा बोलते, मी हिच्याच भल्याचं हिला सांगत होते तर हिला काही एक गरज नाही. राघव भाऊजी जेव्हा राणीकडे जातील तेव्हा हिला समजेल. त्यानंतर घरातील सर्वजण एकत्र बसलेले असतात. तेवढ्यातच राघव तेथे येतो आणि राजश्रीला विचारतो, आई तू मला बोलवलंस का? तेव्हा राजश्री हो बोलते आणि राघवला सांगते, तुझं लग्न कशा परिस्थितीत झालं हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु हे दुसऱ्या बाहेरच्या लोकांना माहीत नाही. त्यामुळे लग्ना अगोदरचे आणि लग्नानंतरचे विधी आपण सर्व करून घेऊयात. तेव्हा राघव राणीकडे पाहतच राहतो. तेव्हा राघव सांगतो, मला या गोष्टीची गरज वाटत नाही. अगोदरच माझ्यामुळे घरातील सर्वजण खूप दुखावले आहेत. आता मला त्यांना दुःखात पाहायचं नाही. तेव्हा राजश्री बोलते, राघव तू हा चुकीचा विचार करतोय, एकदा सिंधूला तरी विचारून घे. तेव्हा सिंधू बोलते, आई मला पण हे विधी करण्याची काही एक गरज नाही आणि मला यात इंटरेस्ट पण नाही. तेवढ्यात एक काकू तेथे येतात आणि सिंधूला समजावतात, राजश्री जे बोलते ना ते बरोबर आहे, कारण लग्ना अगोदरचे आणि लग्नानंतरचे सर्व विधी तर झालेच पाहिजेत. तेव्हा रुक्मिणी रागात बोलते, हा रत्नापारखी कुटुंबाचा विषय आहे, बाहेरच्यांनी कोणी बोलायची काही एक गरज नाही. तेव्हा मात्र राजश्रीला खूप राग येतो. तेव्हा राजश्री सिंधूला सांगते, तुझ्या आप्पांचं तुझ्यावर जेवढं प्रेम होतं तेवढं प्रेम कदाचित माझं तुझ्यावर नसेल, परंतु माझ्यावर तू विश्वास ठेव बाळा. मी तुझं कधीही वाईट होऊ देणार नाही. तुझं कोणी काही बिघडवू शकत नाही. तेव्हा राघव बोलतो, मला एक गोष्ट कळत नाही आई, जर मी आणि सिंधू ह्या गोष्टीसाठी तयार नाही आहोत तर तू एवढा हट्ट का करतेस? तेव्हा राजश्री सांगते की गरज आहे, कोणत्याही विधीपाठीमागे एक शास्त्र असतं. मला कोणताही अपशकुन नको आहे. मी हे सर्व विचारपूर्वक करत आहे असं ती राघवला समजावत असते. तेव्हा रत्नाकर खूप चिडतो आणि बोलतो, रायाचा अजून काही पत्ता नाही आणि तुला इथे सत्यनारायण पूजा सुचते, त्या माईच्या मनाचा तरी विचार कर. तेव्हा माई सांगते, मीच राजश्रीला सर्व सांगितलं आहे, त्या दोघांच्या सत्यनारायणाची पूजा घालून टाक. तेव्हा रुक्मिणी बोलते, वंश अजून रायाचा काही पत्ता नाही, आपल्याला कसं वाटतं? तर माई बोलते, रायाच्या बाबतीत जे झालं ते राघवच्या बाबतीत व्हावं असं आपल्याला वाटतं का? ऋतुराज बोलतो, माई तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु ह्या दोघांना समजायला नको का? असं तो खूप रागात बोलतो. तेव्हा सिंधू राजश्रीला बोलते, कोणाच्याही मनात नसताना तुम्ही माझ्यासाठी हट्ट करू नका. तेव्हा राजश्री बोलते, तू मला आई म्हणतेस ना, मग माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या सुखासाठी मला हे सर्व करण्याचा हक्क आहे. मी हे सर्व माझ्या मुलांच्या सुखासाठी आणि घराच्या सुखासाठी करत आहे. तेव्हा राघव राणीकडे पाहत असतो. तर सिंधूचं लक्षही त्या दोघांकडे जातं. तिला समजतं की हे दोघे एकमेकांकडे पाहत आहे. तेव्हा राघव घरातील सर्वांना सांगतो की जर हे सर्व माझ्या घरातील व्यक्तींसाठी आणि घराच्या सुखासाठी जर महत्त्वाचं असेल तर ही गोष्ट मी करायला तयार आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा तो सर्वांना अजून एक गोष्ट सांगतो, माझी फक्त एकच इच्छा आहे की माझ्यामुळे सिंधूला कोणताही त्रास व्हायला नको.
तेव्हा राघव सत्यनारायणाच्या पूजेसाठी तयार झाला. हे ऐकून राणीला खूप वाईट वाटतं. ती रागातच तेथून जाते. तर रत्नाकर बोलतो, मला ह्या गोष्टीमध्ये काही एक इंटरेस्ट नाही, मी पेढीवर जातो. तर ऋतुराजही त्याच्या पाठोपाठ जातो. तील सर्वजण खूप नाराज असतात हे सिंधू आणि राघवला समजतं. इकडे रूममध्ये ऋतुजा तंतन करत असते. ती ऋतुराजला सांगत असते की वहिनीच्या गुड बुक्समध्ये यायला अजून काय काय करावं लागणार आहे काय माहीत. तेवढ्यातच रुक्मिणी तेथे येते आणि ऋतुराजला सांगते की राजश्री आता तुला सिंधूसाठी नवीन दागिना आणायला सांगेल. काय करायचं ही गोष्ट तुला माहीत आहे ना. तेव्हा ऋतुराज सांगतो, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. रुक्मिणी सांगते, मला इथे थांबायची अजिबात इच्छा नाही. तुम्ही दोघंही पेढीवर चालले आहात. तू आता ह्या पूजेला थांबलं नाही तर राजश्री खूप घोळ घालेल. ऋतुजा रुक्मिणीला बोलते, मी तुम्हाला कंपनी द्यायला थांबते. असं म्हणून त्या दोघीही खाली येत असतात. इकडे सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चाललेली असते. माई खूप शांत असतात. तेवढ्यातच रजनी तेथे येते. तर राजश्री तिला बोलते की रायाच्या आठवणीत माईंचे डोळे किती भरून आले आहेत. बिचाऱ्या आपल्या रायाची पूजा पण तशीच राहून गेली. रजनी बोलते, हा विषय आत्ता नको, आपण दोघींनी भांडण करायची का, म्हणजे माईचा मूड ठीक होईल. त्या दोघीही मुद्दाम भांडण करतात. तर माईंचा मूड ठीक होतो. ह्या दोघीही खूप खुश होतात. तेवढ्यातच ऋषभ तेथे राघवला घेऊन येतो. तेव्हा सर्वजण बोलतात की राघव तू खूप छान दिसत आहे. तर रजनी बोलते, आज सिंधूने तुला पाहिलं ना, ती पूर्णपणे फ्लॅट होणार. त्यानंतर रजनी राजश्रीला बोलते, मला तुझ्या धडाडीचं खूप कौतुक वाटलं. कारण की तू आत्तापर्यंत कुणापुढे एकही शब्द बोलली नाहीस, परंतु आज तुझ्या कॉन्फिडन्सने बोलली ते मला खूप आवडलं. तेव्हा राजश्री सांगते, आत्तापर्यंत मी खूप काही ऐकून घेतलं आहे, परंतु आता इथून पुढे माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी मी सर्व काही बोलणार आहे. तेव्हा रजनी तिच्यावर खूप खुश होते. राघव राजश्रीला विचारतो, आई, बाबा आणि काका कुठे आहेत. तेवढ्यातच रुक्मिणी तेथे येते आणि सांगते ते दोघेही पेढीवर गेले आहेत. माई बोलते, घरात पूजा असताना हे दोघे पेढीवर का गेले असतील. तेव्हा ऋतुजा टोमणे मारते, इथे राहून वेळ घालवण्यापेक्षा पेढीवर काम केलेलं बरं. रुक्मिणी राजश्रीला बोलते, तू जर बळजबरीने थांबवलं असतं तरी ते थांबलेच नसते. त्यातच रेश्मा तेथे येते आणि राघवकडे पाहून त्याला बोलते, भाऊजी तुम्ही आज खूप छान दिसत आहात. सिंधू वहिनीची तर वाटच लागणार. वेळी हे सर्व राणी ऐकते. तिला खूप वाईट वाटतं. तर रुक्मिणी राजश्रीला बोलते, तू तुझ्या सुनाचं खूप कौतुक करते ना. तुझी लाडकी सून आहे तरी कुठे. सर्वजण इथे आले आहेत, तिचा अजून इथे पत्ता नाही. मी असं करते, फुलांच्या पायघड्या घालते आणि हातात आरतीचं ताट घेऊन आता तिची वाट पाहत बसते. तेव्हा रेश्मा बोलते, मी तिची मदत करायला जाते. तेवढ्यातच राघव तिला थांबवतो आणि राणीला सांगतो, सिंधूची मदत करण्यासाठी जा. हे ऐकून राणीला धक्का बसतो. तेव्हा राजश्री राघवला बोलते, राणीला तिकडे पाठवायची काही एक गरज नाही. आपल्या घरात खूप माणसं आहेत, कोणीतरी जाईल आणि सिंधूला घेऊन येईल. राघव राजश्रीला सांगतो, मधू पण आपल्या घरातलीच आहे, ती जाऊन तिला तयार करून घेऊन येईल. इकडे आत्या सिंधूला तयार करत असते. सिंधू आत्याला बोलत असते की तुझी जी इच्छा होती मी यस्मिनशी लग्न करावं आणि आप्पांनी दिलेला शब्द मी पाळला आहे. आता बघ सर्व कसं तुझ्या मनासारखं झालं आहे. तेव्हा आत्या बोलते, सुरुवातीला त्रास होतोच, नंतर काही एक प्रॉब्लेम येणार नाही. तेवढ्यातच राणी तेथे मेकअपचं सामान घेऊन येते आणि सिंधूला सांगते, राघवने तुला मला तयार करायला सांगितलं आहे. तेव्हा सिंधू तिला सांगते की त्यांना काय वाटतं, मला काहीच येत नाही का, मी माझी तयार होऊ शकते. तेव्हा राणी ठीक आहे असं बोलते. दुसरीकडे रुक्मिणी राजश्रीला बोलत असते, तू राणीला सारखी घालून पाडून का बोलते. राजश्री सांगते, मी हे सर्व माझ्या घराच्या भल्यासाठीच करत आहे. ज्या दिवशी मला वाटेल की हे बोलायची गरज नाही त्या दिवशी मी सर्व बोलणं सोडून देईल. हे सर्व राघव ऐकत असतो. सिंधू राणीला सांगते की तुम्ही पुढे व्हा, मी नंतर येईल. राणी सांगते, राघवने माझ्याबरोबरच तुला यायला सांगितलं आहे. यार हो, मी इथेच थांबते. तेव्हा सिंधू ठीक आहे असं बोलते. त्या सिंधूला सांगते, माझ्या जावयाच्या नावाचं कुंकू तरी लाव. सिंधू कपाळावर कुंकू लावते. तर राणीला हे पाहून खूप वाईट वाटत असतं.
मित्रांनो, पुढील भागामध्ये राजश्री राघव सिंधूला सांगते, आता तुम्ही दोघांनी एकमेकांना जिलेबी भरवायची. हे ऐकून मात्र राणीला धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.